मित्रांनो, आज आपण जाणून घेऊयात छपाईच्या शोधाबद्दल म्हणजेच इन्व्हेन्शन ऑफ प्रिंटिंग. एक असा क्रांतिकारी टप्पा ज्याने ज्ञानाला अमरत्व दिलं, विचारांना पंख दिले आणि सामान्य माणसाला वाचनाचा, शिकण्याचा आणि विचार करण्याचा अधिकार दिला. लेखन हे प्राचीन काळापासून चालत आलं, पण ते हाताने लिहिलं जायचं, म्हणून ज्ञान केवळ काही मोजक्या लोकांपुरताच मर्यादित होतं. छपाईच्या शोधाने हे ज्ञान घराघरात पोहोचवण्याचं काम केलं. सर्वप्रथम चीनमध्ये 9व्या शतकात लाकडी पट्ट्या वापरून छपाई केली जात असे. मात्र खऱ्या अर्थाने क्रांती घडवली ती जोहान्स गुटेनबर्ग या जर्मन शिल्पकाराने. 15व्या शतकात त्याने मूव्हेबल टाईप प्रिंटिंग प्रेस तयार केली आणि याच्या सहाय्याने छपाई वेगवान, सुलभ आणि परवडणारी बनली. गुटेनबर्गच्या प्रिंटिंग प्रेसवर छापलेली गुटेनबर्ग बायबल ही पहिली मोठी छापील पुस्तक मानली जाते. या शोधामुळे पुस्तकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागलं. शाळा, विद्यापीठ, संशोधन, धर्मग्रंथ, साहित्य सगळीकडे छापील ज्ञान पोहोचू लागलं. भारतातही छपाईचा प्रसार इंग्रजांच्या काळात वेगाने झाला आणि इथूनच ज्ञानप्रसार, समाज सुधारणा आणि स्वातंत्र्य चळवळी यांना चालना मिळाली. आज छपाई केवळ कागदापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती डिजिटल प्रिंटिंग, 3D प्रिंटिंग, पेपरलेस डॉक्युमेंट्स, पोस्टर्स, न्यूजपेपर्स, बॅनर्स अशा विविध स्वरूपात आपल्यासमोर आहे. छपाई म्हणजे केवळ शाई आणि कागद यांचा संबंध नाही, ती कल्पनेला मूर्त रूप देण्याची शक्ती आहे. छपाईमुळे जग बदललं, विचार मोकळे झाले, लोकशाही रुजली आणि ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं. म्हणूनच छपाईचा शोध हा मानवजातीच्या इतिहासातील सर्वात प्रभावी आणि परिवर्तनशील शोधांपैकी एक मानला जातो. अशा प्रकारे आपण जाणून घेतलं छपाईबद्दल. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.